विद्यार्थी मित्रांनो, तुमचा एक प्रश्न असेल ना, की काय चाललंय? सीईटी स्केल मध्ये घोटाळा झाला, मध्ये तुम्ही खूप व्हिडिओ तयार केले, काय पुढं काय त्याचं? तुमचा प्रश्न आहे ना? त्याचं पण उत्तर द्यायचं आहे, पण त्याच्या अगोदर याच्यावर थोडंसं डिस्कशन करायचं आहे. माझा एक जुना स्टुडंट आहे. तो एका एक्झामची तयारी करत होता. रविवारी त्याची एक्झाम होती. ओके. आणि मी तुम्हाला सांगतो तो एकटा नाही. आपल्या देशात ना सांगतो कुठलीही एक्झाम ठेवा तुम्ही. आता नंबर ऑफ स्टुडंट्स एवढे असतात. किती मुलं प्रामाणिकपणे जीव तोडून प्रयत्न करतात. प्रत्येक परीक्षेला भरतीला म्हणूया आपण. मग पुन्हा एका परीक्षेत गोंधळ झालाय. आता तुम्ही गेस करा कुठल्या एक्झाम मध्ये गोंधळ झालाय. इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की नीट मध्ये स्कॅम, MHT CET स्कॅम. जोशी सरांचं लेक्चर बघितलं असेल तर जेई मध्ये सुद्धा घोटाळा वाटतोय. मग आता MPSC मध्ये सुद्धा, UPSC मध्ये समजा सगळ्याच ठिकाणी असं व्हायला लागलं तर काय? मला अजून एक अभिमानानं सांगावं वाटतंय की चला NDA सारख्या एक्झाम मध्ये असं होत नसेल. तिथेही बराच काही घोळ असतो. विचार करू वाटत नाही, लक्षात घ्या. आता महत्वाचं काय मी तुम्हाला सांगतो, पण मला पहिला अपडेट द्यायचं आहे तुम्हाला, की आम्ही शांत बसलेलो नाहीये. आम्ही कृती समिती तयार केलेली आहे. शिंगारे सर, गोंसे सर, जोशी सर सगळेजण आम्ही ऍक्टिव्ह आहोत, लक्षात घ्या. पण इथं पालक समोर यायला तयार नाहीयेत. पालक घाबरतायत. राहू दे, आता माझ्या मुलाचं झालेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो, नेक्स्ट इयर जेव्हा माझा मुलगा असेल ना 12वीला, ओके, पुन्हा हे होणार आहे मला माहित आहे, तेव्हा सगळ्यात अगोदर मी असणार आहे. मी असणार आहे. पण मुद्दा आहे की या स्टेजला पालक कुठे आहेत? आम्हाला पालक हवे आहेत, निदान 17-18 पालक, थोडे पालक तरी. आता कुठल्या एक्झाम मध्ये घोटाळा झालाय तर मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. आता काय आहे बघा प्रकार, की पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला इथं काही फोटोज दाखवतोय. ओके, आणखी एका परीक्षेत गोंधळ. उच्च न्यायालयात लिपिक भरती, त्याचबरोबर ऑनलाईन स्किल टेस्ट मध्ये तांत्रिक अडचणी. तुम्हाला सांगतो जे आहे ना, टंकलेखन म्हणजे टाईप रायटिंगची बहुतेक एक्झाम असते, लक्षात घ्या. सगळी गोष्ट म्हणजे महत्वाचं काय, कीबोर्ड व्यवस्थित काम करत नव्हते. स्क्रीन टू स्क्रीन टाईप करताना जे काही असतात ना पंक्च्युएशन मार्क्स, तेच दिसत नव्हते. टाईप केलेला मजकूर अचानक गायब होणे. अरे तुम्हाला 10 मिनिटात 400 शब्द टाईप करायचे आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो, संगणकच बंद पडणे, आपोआप सबमिट होणे, असे गोंधळ झालेत रे. सीट काय वेगळं होतंय, ज्याला बिहार गव्हर्नमेंटनं ब्लॅकलिस्ट केले असं आम्ही ऐकलंय, बरं का, लक्षात घ्या. मला काय पुरावे नाहीत माझ्याकडं किंवा काय माहिती नाहीये मला, पण बऱ्यापैकी मी हे युट्यूब इकडून तिकडून बातम्यामध्ये बघितलंय, की ज्या कंपनीला बिहार सरकार राज्यात ब्लॅकलिस्ट केले, कदाचित ती कंपनी आपल्याकडे आलेली आहे. आता तिची चौकशी होणं गरजेचं होतं, पण तेही जाऊ दे. म्हणजे या एक्झाम असू देत. आता मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. कल्याणमध्ये, मराठवाड्यामध्ये सगळ्या ठिकाणी गोंधळ आहे, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो, की इथं हा जो गोंधळ आहे, हा फारच, फारच त्रासदायक आहे. पण सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, की या एक्झाम मध्ये झालंय काय, त्या मुलांना माझ्यावर काही गोष्टी शेअर केल्यात बरं का, की काही मुलांनी, हे जे पल्लवी मॅडम आहेत, कदाचित त्या काय ऑर्गनायझर वगैरे असतील, टेस्ट कंडक्ट करणारे ऑथोरिटीमध्ये असतील, त्यांना भरपूर मुलांनी मेल केलेत, लक्षात घ्या. भरपूर मुलांनी मेल केले. मी तुम्हाला सांगतो, की इथं मी तुम्हाला दाखवतो हा. म्हणजे बघा, सई मोहितेकडून पल्लवी मोराजकर रिक्रुटमेंट असं काहीतरी दाखवलंय. आणि हे एवढे मेल्स फॉरवर्ड झाले तर, पण सगळ्यात महत्वाचं मला काय वाटलं, सगळ्यात इम्पॉर्टंट मला काय वाटलं, की याच्यामध्ये आम्हाला दिसतंय की त्यांच्याकडून रिस्पॉन्स आलेला आहे. त्यांनी एक अटॅचमेंट प्रोव्हाइड केलेली होती आणि त्या अटॅचमेंटमध्ये त्यांच्याकडून रिस्पॉन्स आलाय. मग सीईटी सेलला आपले हजारो मेल गेलेत. आमची कृती समिती असू दे, सगळ्या असू दे, आम्ही मेल केलेत, की आम्ही मुद्दे मांडलेत, पण एकाही याचं उत्तर येत नाहीये. मग सीईटी सेलकडून उत्तरच येत नाहीये. आता सांगतो, लक्षात घ्या. सीओईपी मध्ये कन्व्होकेशन सेरेमनीला आम्ही गेलो होतो. कालची गोष्ट आहे, रविवारची गोष्ट आहे. सीओईपी मध्ये कन्व्होकेशन सेरेमनी होता. माझा मुलाचं सिव्हिल इंजिनिअरिंग तिथून कंप्लीट झालेलं आहे. त्याचे एक मित्र होते, त्याचे पालक पण होते. पालक काय म्हणले, की "सर मी सुद्धा इथंच शिकलोय, ह्याच डिपार्टमेंटमध्ये. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, की माझा मुलगा पण इथून पास आउट होतोय." किती अभिमान आहे ना. पण मी सरांना दाखवलं, की "सर स्कॅम होतायत." बघा 10वीला कमी मार्क आहेत, ती मुलं आता सीओईपीत येतायत. तर सरांचं म्हणणं काय होतं, "सर तुम्ही ते मला म्हणले, की तुमचं काहीतरी चुकतंय." मी म्हटलं, "कसं सर?" त्यांचं म्हणणं होतं, की "सर त्यांना सीईटीचाच फक्त अभ्यास केला असेल. हां, बोर्डचं केलं नसेल. 10वी त्यानं केला नसेल अभ्यास." बघा, प्रॉब्लेम इथं होतोय. जनरली मुलांना असंच वाटतंय. न्यायालयाला पण असंच वाटतंय. सीईटीचे कमिशनर आहेत त्यांना पण तसंच वाटतंय.
सगळ्यांना असंच वाटतंय, पण ऍज अ शिक्षक तुम्हाला माहितीये 10वी फेल विद्यार्थी 100% नाही पाडू शकत. 10वीत काठावर मार्क असणारा मुलगा 100% नाही पाडू शकत. बरं जर तो सीईटीत 100% पाडतोय, मग बोर्डाला का कमी येतोय 12वीला? हा का आळस करतोय का लिहायला? नाही. त्यांना मग सगळे मी दाखवल्यानंतर मत मात्र त्यांना शॉक बसला. 4 वर्षानंतर सीयूईपीची अवस्था कशी असेल असा विचार आम्ही दोघांनी मिळून केला. तेव्हा भविष्य अंधकारमय दिसतंय. सीएस सारख्या ब्रांचचं. होय. सिव्हिल, मेक, इलेक्ट्रिकलचे रिझल्ट खूप चांगले आहेत, असणार आहेत. कारण काय झालंय, की ज्यांनी थोडासा स्कॅम करून रिझल्ट मिळवलाय, त्यांचं टार्गेट सीएसच आहे. त्यांना माहिती आहे सीएस मध्ये स्कोप आहे, पॅकेजेस आहेत. अरे स्किल असलं तर पॅकेज आहेत. मूर्ख आहे ते. 4 वर्षानंतर तोंडावर आपटणार आहेत आणि नंतर स्वतःहून या गोष्टी कमी होतील. हा, नोकरी मिळवण्यासाठी पैसे भरा. काय आता म्हणावं लागते नाईलाज म्हणूया आपण. नोकरी तर मिळेल. हे असे रिझल्ट विकत घेऊन उपयोग नाहीये. सीईटीचा रिझल्ट विकत घेऊन काहीच उपयोग नाही. हे मूर्खांना जेव्हा कळेल तेव्हा कळेल. पण होतंय काय, हे गोंधळ वाढतच चाललेत. कधी सरकार याच्यात लक्ष देणार? कधी असे सर्वसामान्य पालक म्हणून मला प्रश्न पडतोय. कधी गव्हर्नमेंटकडून स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाणार या गोष्टींवर? खूप महत्वाचा आहे. मुलांच्या करिअरचा प्रश्न असतो. ओके. छोटी परीक्षा वाटते ना टाइप रायटिंग, टंकलेखन म्हणूया आपण, आहे की नाही? पण मुलांनी कष्ट घेतलेत, क्लासेस जॉइन केलेत, कष्ट घेतलेत, वेळ दिलाय किमती, मोठी स्वप्न पण रंगवलेत त्याच्यावरती आणि प्रामाणिक मुलाचं जर नुकसान होत असेल तर अवघड आहे. बरं मी तुम्हाला सांगतो, इथं तुम्हाला ना काय दिसतंय माहितीये का? इथं तुम्हाला ना थोडंसं की नाही बाकीची लोकं पण दिसतायत. ओके, अभिजित दिपके वगैरे म्हणजे बहुतेक कॉकरोच, सीजेपी. पण मी तुम्हाला सांगतो, की हे जे पक्ष वगैरे आहेत ना, ह्यांनी सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे. पूर्ण देशात मग मला सांगा पंजाबमध्ये पण पेपरचा स्कॅम झालाय, तिथेही लोकं नाहीत बोलणार किंवा कर्नाटकात झालाय, झारखंडमध्ये झालाय. सगळ्या ठिकाणी आंदोलनं उभारली पाहिजेत. राजकीय मुद्दा नाही केला पाहिजे त्यांनी. म्हणजे तुम्हाला सांगतो ही जी पार्टी आहे ना, त्यांनी राजकीय मुद्दा नाही केला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो कुणीच राजकीय मुद्दा नाही केला पाहिजे. शिक्षण क्षेत्रात राजकारणच नको आहे लक्षात घ्या. पण जिथं चुकतं तिथं आंदोलन पाहिजे. मग आम्हाला ज्यांचा सपोर्ट मिळाला त्यांचा आम्हाला घेतलाच पाहिजे. ओके. भले ते सत्ताधारी पक्षातले कुणीही आम्हाला सपोर्ट करू देत, नाहीतर विरोधक सपोर्ट करू देत. आमच्या बाजूनं कोणतरी, आमच्या मागं कोणतरी उभं राहायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. आणि त्यात कोणी उभं राहायला पाहिजे? पालक. पालक आम्हाला आमच्या मागं पाहिजे लक्षात घ्या आणि तोच कमी पडतोय. हां, राहू दे सर माझ्या मुलाला टार्गेट केलं जाईल कॉलेजमध्ये पुन्हा काहीतरी त्याला त्रास होईल. आता झालंय मिळालंय कॉलेज सीओपी राहू दे. नाही वालचंद तरी मिळालंय. वालचंद राहू दे. व्हीआयटी तर मिळून गेले. बघू आम्ही पुढं. ठीक आहे. एक म्हणतो ना आपण, काय पालकांचं पण चुकीचं नाहीये. होय, नाही चुकीचं. आपण घाबरतो. हां, आपण न्यायालयीन लढायलाच घाबरतो. काय लांबचं तुम्हाला मी एक्झाम्पल देतो चला. मी तुम्हाला सांगतो 4 वर्ष झाली. ओके. बघा मी वेगळंच एक्झाम्पल द्यायला लागलोय तुम्हाला. 4 वर्ष झाली. 4 वर्षापूर्वी माझ्या क्लासमध्ये एक मुलगा होता. बघा, एक मुलगा होता. त्याला 4 मुलांनी येऊन मारहाण केली. ओके. आणि चौघांनी मिळून त्याला मारलं. ओके. याचे वडील खूप स्ट्रॉंग होते. त्यांनी या चौघांवर पोलीस केस केली. 4 वर्ष झाली. केस सुरू आहे. निकाल नाही. मला एकदा बोलवण्यात आलं होतं. बालसुधार गृह असतं ना लक्षात घ्या. तिथं रिमांड होम काहीतरी आय थिंक तिथं मला जावं लागलं होतं. पण त्याच्यापेक्षाही शॉकिंग सांगतो. 4 वर्षापूर्वी माझ्याकडं ओके माझाच एक स्टुडंट आहे. तो काम करत होता. आज त्याला बंगलोरमध्ये चांगलं पॅकेज मिळालंय. ओके. पण मला काय म्हणायचं माहितीये का? की 4 वर्षापूर्वी त्यानं थोडीशी एक साक्ष दिली होती किंवा ते हवालदार आले होते. त्यांनी रिपोर्ट वगैरे तयार केला, की कुठल्या दिशेला खांब आहे. ते ज्या ऊसानं मारलं ते ऊस किती अंतरावर पडलाय. इकडं कोण राहतात, तिकडं कोण राहतात, इकडं किती क्लासपासून किती अंतर आहे. बापरे! 40-50 पानाचा निबंध लिहिला होता आय थिंक बरं का. मग त्याच्यावर त्यांनी सह्या घेतल्या होत्या. त्यानं सही दिली होती. मी तुम्हाला सांगतो 4 वर्षानंतर त्याला साक्षीसाठी बोलवण्यात आलं. नाही आला तर तुमच्या विरुद्ध वॉरंट जाहीर होणार. ह्या गोष्टीला सर्वसामान्य माणूस तयार नसतो. एक तर आपण एवढे पण श्रीमंत नाहीये, की बंगलोरहून सहज यावं इथं म्हणून साताऱ्यात साक्ष द्यायला आणि पुन्हा जावं. नाही ना. किंवा एवढा वेळ पण नाहीये. स्ट्रगलिंग पिरियड आहे. मग अशा वेळेस या गोष्टी नको वाटतात. त्यामुळे मी पालकांना पण दोष देत नाहीये इथं, की पालक पण म्हणतात नको. मग सगळी सिस्टीमच घोटाळ्याबाज असेल, सगळ्या सगळ्या सिस्टीमच करप्ट असेल, तर मग विद्यार्थी हताश होणार ना. नाही पण आमचा विद्यार्थी स्ट्रॉंग आहे. हे जनरेशन स्ट्रॉंग आहे लक्षात घ्या. हे लढतंय, प्रयत्न करतंय, स्वतःच्या न्यायासाठी झटतंय. आम्ही पण झटतोय लक्षात घ्या. अगदी शिंगारे सर वगैरे जे आहेत, आम्ही ते वकिलांशी बोलणी सुरू केलेली आहेत.
पण वकिलांचं म्हणणं काय, विद्यार्थ्यांना आणा पुढं. ते 18 वर्षाच्या कमी असतील त्यांच्या पालकांना आणा पुढं, ते येऊ देत, त्यांच्याकडून त्यांच्या थ्रू आपल्याला जायचंय कोर्टात. मी तुम्हाला सांगतो, लढा नाही थांबवला आम्ही, थांबवणार पण नाहीये. ह्याला आम्ही अटकावण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आम्ही तुम्हाला सांगतो, असं मी तुम्हाला म्हणत नाहीये, पण आता गंमत काय होणार सांगू का? ही मुलं नजरेत आलेत सगळ्यांच्या. सीओईपीत ही सापडणार आहेत. हो, व्हीजेटीआय, सीओईपी ह्या पीआयसीटी सुद्धा बरं का. त्यात पीआयसीटी खाली जाऊ देत. सीओईपी आणि व्हीजेटीआय मध्येच ही मुलं सापडणार आहेत. फर्स्ट सेमच्या रिझल्ट पासून कळणार आहे. आमचा एक स्टुडंट आहे सीओईपी मध्ये, गेल्या 2-3 वर्षापासून सांगतोय की सर, मॅट्रिक्सची ऍडिशन करता येत नाही, मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करता येत नाही, आणि अशी कशी मुलं 100% आहेत. मी एवढा अभ्यास करून 99.95 आणले. त्या मुलाचं म्हणणं होतं, ह्यांना काहीच नाही येत, माझ्या पुढे कसे काय? कसे काय? पण झालं ना, फर्स्ट सेम, सेकंड सेम आता. आणि सीओपीची खासियत काय, की फर्स्ट इयरचा रिझल्ट दाखवत नाहीयेत, पण सेकंड थर्ड इयरचे कळतात ना, ओपनली होतात रिझल्ट. मग तिथं सगळ्यांनाच कळतंय, कुणाला 0% आहेत, 0.2, 0.4. अरे सीओपी सारख्या कॉलेजमध्ये सगळे टॉपर असतात. माझ्या भावाला मी तुम्हाला सांगतो, सीईटी मध्ये 196 होते. तो लहानपणापासूनच एक्स्ट्रॉर्डनरी. मग मला अजून एक प्रश्न आठवतोय, की मी त्याला विचारलं होतं, की "अरे तू आत्तापर्यंत टॉपर होतास. सीओपी मध्ये पण तू टॉप केलंस का?" त्याचं उत्तर होतं, की सीओएपी मध्ये सगळेच टॉपर असतो. कोण या सेमचा टॉपर, कोण त्या सेमचा टॉपर लक्षात घ्या, आणि कोण या एक्झामचा टॉपर, कोण त्या एक्झामचा टॉपर, कोण या परीक्षेतला टॉपर, सगळेच टॉपर लक्षात घ्या. सगळेच आहे टॉपर, कारण सीओएपी म्हणजे इमोशन आहे, सीओएपी म्हणजे ड्रीम आहे, सीओएपी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. हा, आणि ही लोक तिथं घुसलेत आता, नाव खराब करतायत. मी तुम्हाला सांगू का, कॉन्व्होकेशनला मंत्री आले होते, शिक्षण मंत्री, आणि त्यांनी सांगितलं की 30 एकर, पुण्यात 30 एकर जागा ते अवेलेबल करून देणार सीओपी साठी. का? रिसर्च करण्यासाठी. आता ही लोक रिसर्च करणार वय, जे 15 लाख रुपये भरून, 15-15 लाख रुपये भरून ज्यांनी ऍडमिशन मिळवले, ज्यांनी रिझल्ट विकत घेतलाय, ज्यांनी सेंटर कदाचित मॅनेज केलं असेल, किंवा ज्यांनी कदाचित म्हणूया आपण सीसीटीव्ही सगळं होतं, पण ते काय पुढे येत नाही, त्याचा अर्थ किती काय लेवलला त्यांनी मॅनेज केलं असेल. तर ही लोक काय रिसर्च करणार आहेत, ही काय लोक पेटेंट करणार आहेत, ही कुठं काय करणार आहेत, कॉलेजचं नाव फक्त खराब करणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे आता थांबा, मुद्दा असा आहे, हे प्रकार व्हायला लागलेत खूप. आता शिक्षण मंत्री असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, कुठंतरी लक्ष घातलं पाहिजे. हो, बाकीच्या सगळ्या गोष्टी एक्सेप्टेबल आहेत, एक वेळ हा सहन करू, पण शिक्षण क्षेत्रात नको आहे. मी तुम्हाला सांगू का, आता जीव तोडून मुलं आता सुद्धा तयारी करतायत. पण आम्ही तयारी ठेवली मनाची, काय होईल ते होईल. आपण चांगला अभ्यास करायचा. आम्ही तयारी ठेवलेली आहे, की प्रामाणिकपणे करायचा. आम्ही तयारी ठेवलेली आहे, की प्रामाणिकपणे आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिकपणे सोडायचा नाहीये. नाहीये. मी तुम्हाला एक जस्ट उदाहरण देतो. बीडचे ना IFS ऑफिसर आहे. नाव मला घ्यायचं नाहीये. 45 लाख रुपयाची लाच घेताना सापडलाय. किती लाख? 45 लाख. तुरुंगात आहेत आता. तुरुंगात आहे. त्यांचे व्हिडिओ आले तुरुंगात जातानाचे. एक प्लास्टिकची बॅग घेऊन तुरुंगात चाललाय. काय झालं सांगा बघू? हां, आणि अजून एक आय-पी-एस ऑफिसर, त्यांचं पण नाव आठवत नाही मला. YouTubeवरच्या शॉर्ट्समध्ये बघितलं होतं मी, की सिलेक्शन झाल्या-झाल्या ना, त्यांना बोलवतात ना सगळीकडं. मग काय प्रामाणिकपणाचे भाषणं टाकायचं माहितीये का? विचारूच नका. आणि तो बी सापडलाय. तो पण सापडलाय. मी तुम्हाला सांगतो, काय झालं, काय निर्लज्जसारखं राहतात ही लोकं. यांना काय फरक पडत नाही. बाहेर येतात पुन्हा. हो, बाहेर येतात. मी सांगतो, नीटच्या पेपर फुटीमध्ये म्हणजे आत गेलेले लोक आहेत ना, ही आता बाहेर येतील. येतील. त्यांना जामीन वगैरे मंजूर होणार थोड्या दिवसांनी. मग ठीक आहे. आणि उजळ माथ्यानं सगळे आवरतील समाजामध्ये. लोक सुद्धा विसरून जातील झालेलं सगळं. हां, पण आपण नाही. आपल्याला आपल्या मनाला उत्तर द्यायचं, की आपण आहोत का प्रामाणिक? आहोत. मग आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. मग मी तुम्हाला सांगतो, हे थांबणार आहे. आणि मला तुम्हाला हाच मेसेज द्यायचा होता, की सीईटीचा लढा आम्ही थांबवलेला नाहीये. ओके. हां, रोज व्हिडिओ टाकण्यात काही अर्थ नाहीये. मुलं डिस्टर्ब होतायत. कॅब प्रोसेस सुरू आहे. ओके. आता कारवाईची अपेक्षा आहे. या वर्षी नाही तर नेक्स्ट इयर जरी झाली ना कारवाई, ह्या वर्षी जे फ्रॉड लोक आहेत ना, त्यांचे ऍडमिशन कॅन्सल करायला लावायचे. सीकरमध्ये तसंच घडलंय. सीकरमध्ये गेल्या 2-3 वर्षात ज्यांनी फ्रॉड करून ज्यांना एमबीबीएस मिळालं होतं ना, त्यांचे सेकंड, थर्ड इयरचे ऍडमिशन कॅन्सल झालेत. मग एमबीबीएसच्या मुलांना न्याय मिळतोय. आम्ही काय चूक केले सीईटीच्या मुलांनी? का आमचं कोणच ऐकत का नाहीये? आम्हाला मूर्खात का काढलं जातंय? का? म्हणजे शिक्षक म्हणून मी बोलतोय ना, गोंसे सर, मी असेल, शिंगारे सर असतील, डोके सर असतील, मी तुम्हाला सांगा श्रीगोंदाचे सर असतील, भोसले सर असतील, आम्हाला माहिती आहे ना. मला जरी परीक्षेला बसवलं तरी 100 नाही मिळणार रे. नाही मिळणार. इतकं सोपं आहे का ते? बरं, 10वी ला काहीच नाहीये.
आणि 12वीत हे सोपं नाहीये हे आम्हाला कळतं, पण सीईटीला कळेल, एके दिवशी कळेल, आम्ही थांबणार नाहीये. तर तुम्ही सुद्धा अभ्यासावर फोकस ठेवा. पण एक लक्षात घ्या, मला मेन काय सांगायचं होतं माहितीये का, की जर या एक्झामला रिस्पॉन्स मिळत असेल, रिप्लाय येत असेल, तर सीईटी सेलनं आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. सीईटी सेल काय ऍक्शन घेणार आहे का याच्यावर उत्तर द्यावं, एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद.